मिथुन राशीच्या लोकांनो, मे 2026 तुमच्यासाठी फक्त एक साधा महिना नाही. या महिन्यात तुमच्या आयुष्यात बदल, पैसा, नवी संधी आणि काही मोठे निर्णय येणार आहेत. पण लक्षात ठेवा, योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर नशीब पूर्णपणे तुमच्या बाजूने वळू शकतं. मे 2026चा महिना मिथुन राशीच्या जातकांसाठी एक परिवर्तनकारक आणि ऊर्जेने भरलेला काळ राहणार आहे. ग्रहांच्या स्थितीनुसार या महिन्यात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल आणि तुम्ही तुमच्या कार्यपद्धतीत काही ठोस बदल कराल. आर्थिक दृष्टिकोनातून मे महिन्याचा दुसरा भाग तुमच्यासाठी अधिक लाभदायक ठरेल. या काळात उत्पन्नाचे एकापेक्षा अधिक स्रोत तयार होऊ शकतात. जुने अडकलेले पैसे किंवा कोणत्याही जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळण्याची शक्यता आहे. जर तुमच्यावर कोणतेही जुने कर्ज असेल तर या महिन्यात ते फेडण्याच्या दिशेने मोठी प्रगती होऊ शकते. महिन्याच्या सुरुवातीला काही आकस्मिक खर्च समोर येऊ शकतात, विशेषतः सुखसुविधा किंवा घराच्या दुरुस्तीवर. पण महिन्याच्या शेवटी तुमची आर्थिक स्थिती खूप मजबूत होईल. व्यापाऱ्यांसाठी हा महिना नवीन व्यवहार करण्यासाठी आणि विस्तारासाठी उत्तम आहे. तुम्ही नवीन लोकांना भेटाल जे भविष्यात तुमच्या व्यवसायाला नवीन उंचीवर नेतील. निर्यात आयात संबंधित कामांमध्ये अनपेक्षित नफा होण्याचे योग आहेत. मात्र भागीदारीच्या कामांमध्ये महिन्याच्या मध्यापर्यंत पारदर्शकता राखा. मे महिन्यात तुमच्या करिअरमध्ये शनीची 10व्या भावातील उपस्थिती तुमच्यावर जबाबदाऱ्यांचे ओझे वाढवेल. 14 मे नंतरचा काळ नोकरी शोधणाऱ्यांसाठी शुभ आहे. या महिन्यात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. पण यशासाठी तुम्हाला शिस्तबद्ध राहावे लागेल. तुमच्या गुप्त योजना कोणाशीही शेअर करू नका, अन्यथा सहकाऱ्यांमध्ये राजकारणाचा बळी होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी मे महिना मिश्र परिणाम देणारा ठरेल. ग्रहांची चाल दर्शवते की या काळात तुमची बौद्धिक क्षमता तीव्र राहील, पण एकाग्रतेत थोडी कमतरता येऊ शकते. जे विद्यार्थी सरकारी नोकरी किंवा कठीण स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना 11 मे नंतर मंगळाच्या प्रभावामुळे अतिरिक्त ऊर्जा मिळेल. हा काळ कठीण विषय जसे गणित आणि विज्ञान समजण्यासाठी उत्तम आहे. विदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना या महिन्यात काही शुभ बातमी मिळू शकते. व्हिसा किंवा कागदपत्रांच्या प्रक्रियेत येणारे अडथळे दूर होतील. कौटुंबिक जीवनात सुख, शांती आणि काही महत्त्वाचे बदल दिसतील. तृतीय भावावर ग्रहांची दृष्टी असल्यामुळे लहान भावंडांशी तुमचे संबंध खूप चांगले राहतील. ते एखाद्या विशेष कामात तुम्हाला आर्थिक किंवा नैतिक मदत करू शकतात. आई वडिलांच्या आरोग्यात सुधारणा होईल. घरातील मोठ्यांचे आशीर्वाद तुमचा आत्मविश्वास वाढवतील. जर घरात कोणताही जुना वाद चालू असेल तर या महिन्यात संवादाने तो सोडवता येईल. घरात कोणताही धार्मिक कार्यक्रम, पूजा किंवा उत्साहाचे वातावरण निर्माण होऊ शकते. नातेवाईकांचे आगमन होईल, ज्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील. गुप्त शत्रू तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करू शकतात. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुखसुविधेच्या वस्तूंची खरेदी होऊ शकते, ज्यामुळे कुटुंबातील सदस्य आनंदी राहतील. जीवनसाथीसोबत वैचारिक मतभेद होऊ शकतात. अहंकार मध्ये येऊ देऊ नका. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तुम्ही एखाद्या छोट्या प्रवासाला जाऊ शकता, ज्यामुळे नात्यात गोडवा येईल. जे दाम्पत्य संततीची योजना करत आहेत त्यांच्यासाठी मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सकारात्मक परिणाम देऊ शकतो. प्रेम संबंधांमध्ये गोडवा वाढेल. जर काही काळापासून नातं नीरस वाटत असेल तर या महिन्यात पुन्हा जुनं प्रेम आणि उत्साह जाणवेल. जे सिंगल आहेत त्यांच्या आयुष्यात एखाद्या नवीन व्यक्तीचा प्रवेश होऊ शकतो. मात्र घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. आरोग्याच्या दृष्टीने थोडे सतर्क राहणे गरजेचे आहे. फुफ्फुस, खांदे किंवा हातांमध्ये थोडा त्रास जाणवू शकतो. बदलत्या हवामानामुळे ॲलर्जी किंवा सर्दी खोकल्याची समस्या होऊ शकते. वायुविकार किंवा पायांमध्ये वेदना होऊ शकतात. बाहेरील जड अन्न टाळा आणि पुरेसे पाणी प्या. कामाच्या ताणामुळे बर्नआउट जाणवू शकतो. ध्यान आणि योगाला प्राधान्य द्या. मे महिना मिथुन राशींसाठी गतिशील राहणार आहे. ग्रहांची स्थिती दर्शवते की महिन्यात तुमच्या अनेक लहान किंवा मोठ्या प्रवासांचे योग आहेत. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर तुम्हाला व्यवसाय किंवा नोकरीच्या निमित्ताने अचानक प्रवास करावा लागू शकतो. हे प्रवास अल्पकालीन असतील, पण भविष्यात नवीन व्यवहार आणि नेटवर्किंगसाठी दरवाजे उघडतील. विशेषतः उत्तर किंवा पूर्व दिशेने प्रवास आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरतील. काही खास उपाय: दर बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करा आणि ओम गण गणपतये नमः हा मंत्र 108 वेळा जपा. हिरवा रंग आपल्या जीवनात जास्त वापरा. कपडे किंवा वस्तूंमध्ये गरजू लोकांना हिरव्या मूग डाळीचे दान करा. रोज सकाळी 5 मिनिटे प्राणायाम आणि ध्यान करा. बुध ग्रह मजबूत करण्यासाठी तुळशीला पाणी घाला. मिथुन राशीवाल्यांनो, हा महिना तुमच्यासाठी खूप मोठे बदल घेऊन येणार आहे. तुम्ही तयार आहात का या संधीसाठी? कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ लिहा आणि तुमचा अनुभव नक्की शेअर करा. अशाच राशी भविष्य आणि उपायांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.